नमस्कार करतो. तसेच आदरणीय सौ शैलजाताई यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना साष्टांग नमस्कार करतो आणि सर्व श्रोत्रवृंद यांनाही साष्टांग वंदन करतो. आणि काल आपला जो भाग झालेला आहे तृतीय मुंडक प्रथम खंड मंत्र 6वा, त्याबद्दल आपण सार रूपाने वक्तव्य पाहूया. त्या दोन वाटचालीचे दोन मार्ग सांगितलेले आहेत. ज्या वाटचालीने ब्रह्मरूप होता येतं, ज्या वाटचालीने मोक्ष प्राप्त होतो, त्याला देवयान मार्ग असं म्हणतात. सत्य स्वरूपावरून केलेली मोक्षाची वाटचाल म्हणजेच देवयान मार्ग आहे. ऋषी मुनी देव यांनी ज्या ठिकाणी प्राप्ती केली, ज्या ठिकाणी ते स्थिर झाले, ज्या ठिकाणी ते ऐक्य पावले, आनंद स्वरूप झाले, तो मार्ग म्हणजे देवयान मार्ग आहे. जर मला त्या मार्गाने जायचं असेल तर ते साधन मला केलं पाहिजे. मग ते साधन कोणतं आहे? तर ते सत्य आहे. वस्तुतः आपण व्यवहारात जे बोलतो, बोलण्यापुरतं काय आहे की सत्याचा कधीच विजय होत नाही, असत्याचा कधीच पराजय होत नाही. परंतु त्या वस्तुस्थितीतलं वाक्य काय आहे? तर सत्य मार्गाचं आचरण करणाऱ्या व्यक्तीचा विजय होत असतो आणि असत्य मार्गाचं आचरण करणाऱ्या व्यक्तीचा पराजय होत असतो. हे महत्वाचं आहे. त्याचं तात्पर्य काय झालं की विजय आणि पराजय हा सत्याचा आणि असत्याचा न होता तो त्या मार्गाचं आचरण करणाऱ्या व्यक्तीचा होत असतो. त्यामुळे सत्य आपल्याला आचरण करायचं आहे. सत्यवादी पुरुषाकडून असत्यवादी पुरुष पराभूत होतो. सत्य कसं आहे? सामर्थ्य संपन्न आहे, सत्य बलवान आहे. आपली श्रुती सांगते सत्यम वद, म्हणजे सत्यच बोलावं. ज्यामध्ये सर्व दोषांचा अभाव आहे तो मार्ग जर कोणता असेल तर तो सत्याचा आहे. केवळ सत्या नाही जय, असत्य असे पराजय. सत्य हेची साधन अतिप्रबलते जाण. सत्यच कसं आहे? आत्मप्राप्तीचं विद्यरूप साधन आहे. सत्याचरण करणारा हा श्रेयस मार्गाने जातो. विषय सुखाच्या आकर्षणामुळे असत्याची कास धरली जाते, पण आपण सत्याची कास धरली असेल तर तुमच्या जीवनामध्ये सुरुवातीला जरी अडथळे आल्यासारखे वाटले तरी पुढचा मार्ग सुकर होत असतो. असत्याचा पाठपुरावा करणाऱ्या माणसाची परमार्थिक हानी होत असते. या ठिकाणी मनोगताचं उदाहरण घेतलं गेलं. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, म्हणजे आपण कधीही सत्य सोडायचं नाही. मना सत्य ते सत्य वाचे वदावे. आता या एका पंक्तीमध्ये दोनदा सत्य आलेलं आहे. मग हे संत असं पुनरुक्ती दोष आहे का? हा तर तो पुनरुक्ती दोष नाही. एखादा शब्द जनमानसावर ठसवायचा असेल तर तो रिपीट करावा लागतो. आई मुलाला सायकलवर हळू चालव असं एकदा सांगून भागत नाही आईला. आई घरात 3दा सांगते, परत रस्त्यावर सायकलवर बसताना एकदा सांगते. म्हणजे अनेकदा बोलावं लागतं, त्यावेळेस ते ठसतं. समर्थ काय सांगतात याच्यामध्ये की सत्य नेहमी सोबत ठेव. सत्य बोलणे हाच अध्यात्म ज्ञानाकडे जाणारा मार्ग आहे. मना तू नेहमी सत्य सोबत ठेव. तर कसं ठेवायचं? सत्यच बोल, सत्यच विचार कर, सत्यच कर्म कर. सत्यच तुला आत्मज्ञानाकडे घेऊन जाणार आहे. आता ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हे जर आपल्या डोळ्यासमोर ब्रीदवाक्य आहे, तर ब्रह्म जर सत्य आहे तर मी जर सत्य आचरण सोडून जमेल का हो? सत्य आचरण मी सोडलं तर मला ब्रह्म मिळेल का? हे साधा ठोकताळा आहे, साधी कॉमन सेन्स आहे. जो दुःखाला धरून आहे त्याचा दुःखच मिळेल. त्याला सुखाचा आनंद कसा विलसेल? जो असत्याला धरून आहे त्याच्या जीवनामध्ये सत्य कसं विलसेल? अशा रीतीने ब्रह्म शब्दाला निर्देशित करणारे हे सत्य साधन आहे. इथं समर्थांचा एक श्लोक आठवतो की जे खोटं वागतात त्यांना सुखावभास होत असतो, आनंद होत नसतो. मग इथं काय आठवतं आपल्याला? मना सर्वथा सत्य सांडू नको रे, तू अजिबात सत्य सोडू नको. प्रपंचाचा उत्कर्ष कमी झाला तरी चालेल, पण सत्याला सोडू नको. हे तुकोबांचं काल आपण अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. खरं बोललं तरी तेवढंच मिळणार आहे, खोटं बोललं तरी तेवढंच मिळणार आहे. प्रारब्धाने मिळायचं तेच मिळणार आहे. खोटं बोलण्याची आवश्यकता नाही, सत्यच बोलावं. सत्येन पंथा विततो देवयानः, इथून आम्ही पूर्ण काम होतो. जनकाचं उदाहरण काल आपण पाहिलं, नाथ महाराजांचं पाहिलं, तुकोबांचं पाहिलं. प्रारब्धाने व्यावहारिक दारिद्र्यता तुकाराम महाराजांना आली,
पण पुरुषार्थाने पारमार्थिक श्रीमंती कायम राहिली. बिकट परिस्थितीत जर तुकोबांनी जर आत्मचिंतन सोडलं नाही तर आम्हाला काय गरज आहे का सोडायची? म्हणून सत्याचरणाला का सोडावं? आपले दोष, आपल्या चुका, आपले गुन्हे हे ऍक्सेप्ट करण्याची ताकद, खरं बोलण्याची हिंमत, खरं बोलण्याचं धैर्य हे सत्य आचरण आपल्याला देत असतं. मिथ्या जगामध्ये सत्य बोलावं तर त्यातलं मिथ्यत्व निघून जातं. आणखी मनोगतातला श्लोक आहे, अति आदरे सत्य शोधून पाहे. पहिल्यांदा काय पाहिजे? सत्याविषयी आदर निर्माण होण्याची गरज आहे. निष्ठा, आदर आणि करावा. आम्ही सत्यचरणाचा संकल्प केला पाहिजे, करता आला पाहिजे. करता येणं काही कठीण नाहीये. सत्य शब्दाचा अर्थ काकांनी अधिष्ठान केलेला आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. भागवतामध्ये मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये सत्यम परम धीमही हे असं आहे. ही प्राचीन प्रार्थना आहे, प्राचीन मंत्र आहे. सत्य, देवत्व आणि ज्ञान प्रवाहित होऊ द्या असं म्हटलेलं आहे. अशा रीतीने आपण काल सत्याचं श्रीगुरूंकडून अधिकारवाणीने आपण श्रवण केलं. आज आपण पुढचा श्लोक, पुढचा मंत्र 7वा त्यांच्या अधिकारवाणीतून ऐकणार आहोत. मी येथे थांबतो. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुति स्मृति पुराणानां आलयं करुणालयं नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणं. सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा. वंदे गुरुपरंपरां. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्री श्री चरणांना साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपणा सगळ्यांना नमस्कार करतो. आजच्या विषयाला आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया. त्यासाठी काकांनी दिलेला मराठीतला शांतीपाठ म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञ कर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा, इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्ट नाशो, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. बृहश्च तद्दिव्यम अचिंत्य रूपम, सूक्ष्माश्च तत्सूक्ष्मतरम विभाति, दूरात सुदूरे तदिहांतिकेच, पश्यत् स्विहैव निहितम गुहायाम. आताच वक्तव्यामध्ये भागवताचा संदर्भ दिला.
काल माझ्या सांगण्यात तो संदर्भ नव्हता, परंतु विषयानुकूल योग्य पद्धतीने टिपून वक्तव्य खुलवणं हे अभ्यास केल्याचं द्योतक असतं. आणि असे अभ्यासक तयार व्हावेत व सगळ्यांना 3 ते 4 मिनिटाच्या आत सगळं सार कळावं. वक्तव्य करणाऱ्याला त्याचा अभ्यास सखोल करता यावा, यासाठी हे सदर आपण सुरू केलेलं आहे. उपनिषदांच्या अभ्यासात साररूपाने बोलणं किती अवघड असतं हे आपण जाणता. मी जे विस्तृत रूपाने सांगतो आहे हे इतकं अवघड नाही, पण साररूपाने सांगणं जास्त अवघड आहे, जे काम वक्तव्य करणारे मंडळी करत आहेत. त्यांचं कौतुक आहे. आजचा 7वा मंत्र आहे बृहच्च तद्दिव्यम. बरोबर आहे ना? हो. बृहच्च तद्दिव्यम. आता याच्यात अनेक मुद्दे ब्रह्मासंबंधी सांगितले आहेत. यापूर्वी सुद्धा हे आलेले आहेत. तरीही श्रुती मातेला ते पुन्हा सांगावेसे वाटतात आहे, म्हणजे यात काही गुप्त गोष्ट दडलेली आहे. बृहच्च, बृहत शब्दाचा अर्थ मोठा असा होतो. नुसता मोठा एवढ्या अर्थाने बृहत शब्द हे होत नाही. याचं कारण असं, लेडीज घड्याळीपेक्षा ही घड्याळ मोठी आहे. या घड्याळीपेक्षा वॉल क्लॉक मोठी आहे. आपल्या घरातल्या वॉल क्लॉक पेक्षा सभागृहातली घड्याळ अधिक मोठी आहे. सभागृहातल्या घड्याळीपेक्षा टॉवरवर लावलेली घड्याळ अधिक मोठी आहे. अकोल्यामध्ये टॉवर आहे. त्या टॉवरवर घड्याळ लावलेली आहे. लंडन मध्ये क्रिकेट स्टेडियमच्या बाजूला असं टॉवर होतं आणि त्या टॉवरवर घड्याळ लावली होती. तर भारताचा अत्यंत लाडका क्रिकेट प्लेयर, त्याचं नाव कंकैया नायडू, तो म्हणाला की तुम्ही स्टेडियमच्या जवळ घड्याळ लावलेली आहे, फुटणार नाही का? तर त्या महाराणी हसल्या आणि म्हणाल्या, तेवढ्यावर छक्का मारण्याची कोणाची ताकद आहे का? आणि तेही मारून ती घड्याळ फुटेल एवढा? आणि भारताचा फलंदाज कंकैया नायडू यांनी छक्का मारून ती घड्याळ फोडली. आपल्या भारतामध्ये 101 लोक आहेत. कित्येकांना हा प्रसंग माहिती नसेल, कारण की कंकैया नायडूंचं नाव सुद्धा क्रिकेट विश्वात आहे असं माहीत असणारे लोक पण कमी आहेत. तर त्यांचा पराक्रम ठाऊक असेल असे लोक कमीच राहणार. विषय सुरू आहे. हाताच्या घड्याळीपेक्षा घरातल्या भिंतीवरची घड्याळ मोठी, भिंतीवरच्या घड्याळीपेक्षा सभागृहातली घड्याळ मोठी, सभागृहातल्या घड्याळीपेक्षा टॉवरवरची घड्याळ मोठी. म्हणजे 101 मोठ्या घड्याळी जगात तयार होऊ शकतात. घड्याळ निर्माण करण्यात निष्णात असलेलं राष्ट्र म्हणजे स्वित्झर्लंड. घड्याळीचा देश म्हणतात त्याला. 101 प्रकारच्या घड्याळी तयार केल्या आहेत. मोठ्यातल्या मोठ्या घड्याळी तयार केल्या आहेत.
तरीही त्या मोठ्यातल्या मोठ्या घड्याळींना बृहद म्हणत नाहीत. त्यांना बृहद म्हणत नाहीत. मग काय होतं? बृहत शब्दाचा अर्थ त्यापेक्षा मोठं काहीच नाही असा होतो. त्यापेक्षा मोठं काहीच नाही, त्याला बृहत म्हणतात. बृहत शब्दापासून ब्रह्म शब्द निर्मिती झालेली आहे की ज्यापेक्षा मोठं काहीही असू शकत नाही. मोठ्यातलं मोठं, सर्वाधिक मोठं असं जे आहे ते ब्रह्म आहे. बरं, नुसतंच ते मोठं आहे का हो? ते मोठं असूनही ते परिपूर्ण आहे. मग आता याचं वर्णन कसं करणार? काका म्हणतात, ब्रह्म महानाहुनी महान, सर्वत्र तेची परिपूर्ण. ब्रह्म नाही अशी जागा नाही. रीता ठावया हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. हे सगळं ब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणून ते बृहद आहे, ते महानाहून महान आहे. इतकं असतानाही त्याच्या पूर्णत्वामध्ये जरा सुद्धा फरक पडला नाही. परब्रह्माच्या परिपूर्णत्वात जराही फरक पडला नाही. हत्तीमध्ये असलेलं ब्रह्म परिपूर्ण ब्रह्म आहे. मुंगीमध्ये असलेलं ब्रह्म सुद्धा परिपूर्ण ब्रह्म आहे. अमिबामध्ये असलेलं ब्रह्म सुद्धा परिपूर्ण ब्रह्म आहे. म्हणजे महानातलं महान झालं तरीही ते परिपूर्ण असतं. आणि आकाराने ते लहान दिसलं तरीही ते परिपूर्ण असतं. मोठी लागलेली आग ही परिपूर्ण विस्तवाचा विस्तार असते. लहानशी असलेली थिणगी परिपूर्ण विस्तवाचाच विस्तार आहे. त्यांच्यात विस्तवाच्या परिपूर्णतेमध्ये जरा सुद्धा फरक पडत नाही. विस्तवपणात ठिणगी आणि आग यात फरक नसतो. हे सगळं समजावून सांगण्यासाठी शब्द थिटे पडतात. शब्द कसे थिटते पडतात हे 8व्या मंत्रामध्ये सांगितलं आहे, म्हणून त्याचं स्पष्टीकरण आता घेत नाही. मग शब्द थिटे पडतात म्हणून त्याला अचिंत्य असं म्हणतात. कारण बुद्धी विषय, विषयाचं स्वरूप आणि विषयाचं वर्णन या अनुषंगिक विचार करते, त्याला चिंतन असं म्हणतात. असं ज्या वेळेला चिंतन होतं त्यावेळेला ते नाम आणि रूप याच्या संदर्भात असतं. मग नाम, रूप, आकार आणि अवयव याच्या संदर्भात बुद्धी चिंतन करू शकते, त्याचे ठसे चित्तावर उमटवू शकते. नाम, रूप, आकार आणि अवयव ह्यातलं काहीही परब्रह्माजवळ नसल्यामुळे ब्रह्म नामरूपातीत, आकारातीत, अवयवातीत असल्यामुळे ते अचिंत्य आहे, त्याचं चिंतन करता येत नाही. ब्रह्म अचिंत्य आहे. मग आता तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम ह्याचं काय होईल? ब्रह्म जर अचिंत्य आहे तर मग ह्याच्याबद्दल काय होईल? मग ते अचिंत्य आहे असंच त्याचं चिंतन करावं लागतं. ते महान आहे असंच त्याचं चिंतन करावं लागतं. ते अतिसूक्ष्म आहे असं त्याचं चिंतन करावं लागतं. तद्दिव्यम, ते दिव्य आहे असंही त्याचं चिंतन करावं लागतं. आता दिव्य शब्दाचा अर्थ स्वयंप्रकाश स्वरूप आहे, म्हणजे ते प्रकाशकाचंही प्रकाशक आहे. काय म्हटलं मी? शब्द जरा बरोबर नाही झाला, चुकला नाही बरं का. बरोबर झाला नाही म्हणत असलो तरी याचा अर्थ तो चुकीचा आहे असं नाही. प्रकाशकाचं प्रकाशक म्हणजे काय?
आपल्याला पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी सूर्याच्या प्रकाशात दिसतात. सूर्य पृथ्वीवर दिसणाऱ्या वस्तूंचा प्रकाशक आहे आणि ब्रह्म सूर्याचंही प्रकाशक आहे. म्हणून ब्रह्म प्रकाशकाचं प्रकाशक आहे. म्हणून सूर्याला ब्रह्माच्या सत्तेवर प्रकाशक व्हावं लागतं. ब्रह्माला कोणाच्याही सत्तेवर प्रकाशक व्हावं लागत नाही, कारण ते सत्ता स्वरूप आहे आणि म्हणून ते स्वयंप्रकाश स्वरूप आहे. म्हणून त्याला दिव्य म्हटलं आहे. बृहच्च तद्दिव्यम अचिंत्य रूपम. ज्याचं चिंतन नाही होऊ शकत, कारण त्याला रूप नाही. अमिबाला रूप आहे का? त्याला अवयव नाही, त्याला आकार नाही, तरी सुद्धा तो कुठलाही आकार घेऊ शकतो, म्हणून त्याला रूप आहे. पण ब्रह्म कुठल्याही आकारामध्ये येत नाही. आकारात नेहमी उपाध्या येतात. म्हणून ते दिव्य सुद्धा आहे, म्हणजे स्वयंप्रकाश स्वरूप सुद्धा आहे आणि अचिंत्य सुद्धा आहे. ज्योतिष ज्योती परम ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. आचार्यांचं स्तोत्र आहे. शिवोहम शिवोहम मध्ये ज्योती ज्योती परम ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. मी आत्मस्वरूप आहे, आत्मज्योती आहे, मी स्वयंप्रकाश रूप आहे. ज्योती ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. असा मी आत्मस्वरूप आहे, तो मी आहे. भगवद्गीतेने पण सांगितलंय, ज्योतिषामपि तज्ज्योती तमसः परमुच्यते. तमस शब्दाचा अर्थ अंधार असा. खिडकीपाशी बसलोय आणि अचानक 3 हेलिकॉप्टर्स एका वेळी उडतायत. आता या हेलिकॉप्टरचं उडणं मला 4-4 आलं. या हेलिकॉप्टरचं उडणं मला सूर्याच्या प्रकाशात दिसत आहे, जरी ढग असले तरी पण. पुण्यात सूर्याच्या प्रकाशात दिसत आहे, पण सूर्य हा आत्मस्वरूपाच्या प्रकाशाने प्रकाशित झालेला आहे. म्हणून सूर्य स्वयंप्रकाशित नाही, पण आत्मस्वरूप स्वयंप्रकाशित आहे, म्हणून ते दिव्य आहे. ज्योतिषामपि तज्ज्योती तमसः परमुच्यते. हेलिकॉप्टरवरचा अंधार काढून टाकल्यामुळे सूर्यांच्या न दिसणाऱ्या किरणांनी, ढगांमुळे सूर्यांची किरण दिसतात आहे का? नाही दिसत आहे. ढग असल्यामुळे सूर्य दिसत नाही, सूर्य किरण दिसत नाही, पण तरीही प्रकाश आहे. सकाळ झाली हे कळत आहे. अंधार वाटतो हेही कळत आहे, पण हे त्याच्या प्रकाशात कळत आहे. तो आत्मप्रकाशात म्हणजे ब्रह्माच्या प्रकाशात आहे. आणि ब्रह्म कोणाच्या प्रकाशात आहे? तर ते स्वयंप्रकाश रूप आहे. मग आता त्याला अचिंत्य म्हणतात. जे डोळ्यांना दिसतं त्याचं चिंतन करतायत, जे कानांना ऐकू येतं त्याचं सुद्धा चिंतन करता येतं. जे डोळ्यांनाही दिसत नाही, इंद्रियांनाही कळत नाही, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ह्यांच्या सुद्धा आवाक्यात जे येत नाही, त्याचं चिंतन बुद्धी कसं करेल? आणि म्हणून आत्मस्वरूप हे नाम रूप गुण क्रिया जाती संज्ञा आणि संबंध
नाम काकांनी सांगितलेले लक्षात ठेवा. नाम, रूप, गुण, क्रिया, जाती, संज्ञा आणि संबंध 7 झाले. 7 सांगितले आहेत. काही जण 9 सांगतात त्याच्यात. या 7च्या जे पलीकडे आहे ते अचिंत्य आहे. नाम, रूप, गुण, क्रिया, जाती, संज्ञा आणि संबंध हे 7 काका नेहमी सांगतात. आता 9 सांगणारे काय सांगतात? त्यात धर्म आणि विकारांचा ऍड करतात. नाम, रूप, गुण, क्रिया, जाती, संज्ञा, संबंध, धर्म आणि विकार हे ऍड करतात आणि असे 9 सांगतात. खैर 7 आहे की 9 आहे हा भाग गौण आहे, पण याच्या ते पलीकडे असल्यामुळे ते अचिंत्य आहे हा मुद्दा यातला महत्वाचा आहे. म्हणून ब्रह्म अचिंत्य आहे. आता जर जे अचिंत्य आहे, नाम, रूप, गुण, क्रिया, जाती, संज्ञा, संबंध, विकार आणि धर्म याच्या पलीकडे आहे, त्याला बुद्धी कसं ग्रहण करू शकेल? आणि म्हणून ब्रह्म अचिंत्य आहे. म्हणून ज्याला ब्रह्मचिंतन करावंसं वाटतं तरीही, ज्याला ब्रह्माराधना करावीशी वाटते, ज्याला ब्रह्मप्राप्ती करून घ्यावीशी वाटते, त्याच्यासारखा सर्वश्रेष्ठ भाग्यवान या जगात कोणीही नाही. लक्षात ठेवा. काका दाती म्हणजे काय? दगड ही एक जात आहे, फळ ही एक जात आहे. लक्षात आलं? मनुष्य ही एक जात आहे, ती आपल्याकडल्या जातीविषयी नाही याच्यात. फळ ही जात आहे, पानं ही जात आहे, दगड ही जात आहे, पशु ही जात आहे, पक्षी ही जात आहे, द्रव्य ही जात आहे. आलं लक्षात वासंतीताई? हो हो हो. हा, याला जाती म्हणतात. आता हे जे प्रकार आहेत, जाती म्हणजे प्रकार, हे जे प्रकार आहेत या कुठल्याच प्रकारामध्ये ब्रह्म मोडत नाही. आणि म्हणून ब्रह्माचं चिंतन बुद्धीला करता येत नाही. यो बुद्धे हे परतस्तु सहा. श्रुती माऊली आणि गीता माऊली या 2 नाहीतच. स्पष्टीकरणाच्या अनुषंगिक 2 वाटतात, मोक्षाच्या अनुषंगिक एकच आहे. ज्याला 2 वाटत असतील त्यांनी दोन्ही आईंचे हात धरावे, कारण त्या एकाच ठिकाणी घेऊन जाणार आहेत. असं त्या एका ठिकाणी घेऊन जाणार आहे हे ज्यांना कळतं, हे जे आपल्याला समजावून सांगतात, त्याला गुरुमाता म्हणतात. त्यांना माऊली असं म्हणतात, म्हणून गुरु माऊली आहे. श्रुती माता, स्मृती म्हणजे गीता माता आणि गुरु माऊली. आता या 3 झाल्या का हो? नाही. समजवण्याच्या दृष्टीने, कारण श्रुती माता म्हणजे गीता आणि उपनिषद ब्रह्माचं स्वरूप समजावून सांगू शकतात, पण श्री गुरु ते ब्रह्म तू आहे हे समजावून सांगतो. हे श्रुती आणि गीता सांगत नाही. आणि म्हणून गुरु माऊली ही सर्वश्रेष्ठ मानल्या जाते. डॉक्टर काकांचं महत्व यामुळे अधिक आहे आणि सर्वाधिक आहे. ब्रह्म आपल्याला आपल्या बुद्धीने कळू शकत नाही. यो बुद्धी हे परत असतो. आपल्या बुद्धीने ब्रह्माची जाण होणार नाही, ब्रह्माचं ज्ञान होणार नाही. असं जे ब्रह्म ते ब्रह्मरूप झालेल्या श्री गुरु माऊली कडून कळू शकतं. म्हणून गुरूंना परब्रह्म म्हणतात, बाकी सगळ्यांना ब्रह्म म्हणतात. गुरु है साक्षात परब्रह्म, गुरु हरी, गुरु हर, गुरु ब्रह्मा, गुरु है साक्षात परब्रह्म.
संकीर्तन आहे बरं हे. सिद्धयोग ध्यान केंद्र स्वामी मुक्तानंदांचं. आता तिथे चिद्विलासानंद म्हणून सद्गुरू विराजमान आहेत. स्वामी चिद्विलासानंद ह्या त्या ठिकाणी आहेत आणि हे भिवंडी जवळ आहे मुंबईला. नित्यानंद, मुक्तानंद आणि आता त्यानंतर चिद्विलासानंद. त्यांच्या संप्रदायातलं हे संकीर्तन आहे. गुरु हरी, गुरु हर, गुरु ब्रह्मा, गुरु है साक्षात परब्रह्म. गुरु है साक्षात परब्रह्म, सद्गुरु है साक्षात परब्रह्म. गुरु हरी, गुरु हर, गुरु ब्रह्मा, गुरु है साक्षात परब्रह्म. श्री गुरूंना परब्रह्म का म्हणायचं? कारण ब्रह्माला जाणल्यानंतर ते ब्रह्म कसं जाणायचं शिकवतात, म्हणून ब्रह्महून ते श्रेष्ठ आहे. हा शिष्याची ही जाण, हा भाव शिष्याला ब्रह्मस्वरूपाशी एकाकार करतो. असं ब्रह्मस्वरूप अचिंत्य आहे. मग आता बुद्धीने त्याचा विचार करता येत नाही, म्हणजेच अंतःकरणाने त्याचा विचार करता येत नाही. अचिंत्य शब्द सुरू आहे आपला. त्या दोन्ही म्हणून यो बुद्ध हे परत असतो सहा. केनोपनिषद आपल्या मदतीला ताबडतोब धावतो. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. तैत्तिरीय श्रुतीतला आहे बरं का, केनो मधलं नाही. यतो वाचा निवर्तन्ते, यतो वाचो निवर्तन्ते. वाचा पण नाही आहे तो शब्द. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा. यतो म्हटलंय ना म्हणून वाचो. निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. तैत्तिरीय श्रुती सांगते. केन सांगतं यन मनसा न मनसे. येनाहुर न मनोमतम तदेव ब्रह्मम तम विद्धी नेदम यदिद न उपासते. यदिदम उपासते न इदम यदिदम उपासते. अशा पद्धतीने परब्रह्माचं, अचिंत्य अशा परब्रह्माचं चिंतन सुरू आहे. अशा पद्धतीने अचिंत्य अशा परब्रह्माचं चिंतन सुरू आहे. ते चिंतन परब्रह्म सूक्ष्म आहे याच्याबद्दल आता पुढे चालू. आतापर्यंत आपण महान आहे म्हणून सांगितलं, परिपूर्ण आहे म्हणून सांगितलं, काकांची पहिली ओवी, आणि अचिंत्य आहे म्हणून सांगितलं 414 नंबर. आता ते सूक्ष्म आहे म्हणून सांगणं चालू आहे. आतापर्यंत काय सांगितलं? महान. आता काय सांगणं चालू आहे? सूक्ष्म. आता किती सूक्ष्म आहे? अमिबा डोळ्यांनी दिसत नाही, तो मायक्रोस्कोपनी दिसतो. ब्रह्म मायक्रोस्कोपनी सुद्धा दिसत नाही. माऊली म्हणते आकाशाची शाई माऊली म्हणते समुद्राची शाई केली. समुद्राची शाई केली, आकाशाचा कागद केला आणि सगळ्या वृक्षांचा टाक केला, म्हणजे पेन. तरीही त्याच्या गाळणीतून ब्रह्म सुटून जातं. ते एवढं सूक्ष्म आहे. ज्ञानेश म्हणे घ्या चाळून आकाशाच्या वस्त्रातून इतुके सूक्ष्म. आता आकाशाच्या चाळणीमध्ये, गाळणी म्हटलं होतं मी, एकच अर्थ आहे दोन्हीचा, चाळणी आणि गाळणी. चाळण्यात चाळल्या जातं, पण गाळण्यामध्ये गळलेली वस्तू खाली जाते. चाळण्यामध्ये सुद्धा नको ती वस्तू खाली जाते. ब्रह्म चाळणीत थांबत नाही आणि गाळणीत शिल्लक राहत नाही. ज्ञानेश म्हणे घ्या चाळून आकाशाच्या वस्त्रातून इतुके सूक्ष्म. किती सूक्ष्म आहे हो? सूक्ष्माती सूक्ष्म आहे.
म्हणजे ब्रह्मापेक्षा जास्त सूक्ष्म कुठलीही वस्तू नाही. मग त्याचं चिंतन कसं करावं लागेल हो? ब्रह्मस्वरूपाचं चिंतन कसं करावं लागेल? सूक्ष्म चिंतन करावं लागेल ना. सूक्ष्म चिंतन केल्यानंतर अतिसूक्ष्म ब्रह्म उलगडण्याची शक्यता आहे, तेही त्याच्या कृपेमुळे. यमे वैश्य वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विमृणुते तनुं स्वाम, कठोपनिषद. आत्मा आपल्या तपश्चर्येने प्राप्त होत नाही. आत्मा आपल्या साधनेने प्राप्त होत नाही. विद्येने नेहमी अविद्या जाते, आत्मा नाही मिळत. तो नित्य प्राप्त आहे, तो आपल्याला कायम उपलब्ध आहे. म्हणून तो सूक्ष्माती सूक्ष्म आहे, म्हणून तो सर्व व्याप्त आहे, म्हणून तो परिपूर्ण आहे. सूक्ष्माती सूक्ष्म आहे म्हणून तो परिपूर्ण आहे. मग आता आहे म्हणून राहिले तर मग तो दिसतो का? तर दिसत नाही. दिसत नाही पण म्हणून त्याला नाही असं म्हणायचं का? तर तसं पण नाही. संत म्हणतात की तो उघडा आहे. ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकची माती नाना परी खेळणी, रांजण आणि सुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. एकची कपडा, एकची दोरा, नाना परी कपडा, धोतर आणि लुगडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐकत सांग देवा. भजन सुद्धा लक्ष देऊन म्हणावं लागतं, अर्थ पाहून करावं लागतं, नाहीतर भजनांचे कार्यक्रम होतात. ग्रंथ अभ्यासावा लागतो मनापासून, नाहीतर पारायणाचे कार्यक्रम होतात. आकाश अतिशय सूक्ष्म आहे, पण ते दिसत नाही. कसं नाही दिसत? याचं उदाहरण शंकराचार्यांनी दिलं. काका त्याचं विश्लेषण या ठिकाणी करतात. जैसे घटी मातीचे कण न दिसतीची. आता घटामध्ये म्हणजे माठामध्ये मातीचे कण आहेत की नाही? पण आम्हाला मातीचे कण दिसतात की माठ दिसतो? माठ दिसतो. माठाचा आकार दिसतो, माठाचा रंग दिसतो, माठाचं रूप दिसतं, पण मातीचे कण आम्हाला दिसत नाहीत. कारण आम्ही माठ पाहतो, माती पाहत नाही. आम्ही दागिना पाहतो, सुवर्ण पाहत नाही. सुवर्णाचं उदाहरण आठवलं सांगतो. अव्यय शब्द सुवर्ण जसं कितीही वर्ष जसंच्या तसं राहते. त्याला मातीत ठेवलं तरी ते जंगत नाही, पाण्यात ठेवलं तरी ते खराब होत नाही, हवेत ठेवलं तरीही त्याचा नुकसान होत नाही. ते जीव किती होत राहते. म्हणून ते अव्यय आहे. तसं ब्रह्म अव्यय आहे. आता कोणी म्हणेल की अंगावर घातलं की सोनं थोडं थोडं झिजतं, मग त्या दागिन्याचं वजन कमी होतं. ब्रह्मासारखं दुसरं काही नसल्यामुळे शेवटी दृष्टांत एकदेशी असतो, तेवढा लक्षात ठेवायचा. नाही तर मग थोडस सोनं झिजतं न हो झिजतं. मग ते ब्रह्मासारखं कसं असेल? ब्रह्मासारखं दुसरं काहीच असू शकत नाही. पण मग आता बाकी दृष्टीने समजावून घ्यायचं की सोनं पाण्यात नाही जंगत, सोनं हवेत नाही खराब होत, सोनं मातीत पुरलं तरीही त्याची माती नाही होत. म्हणजे ते अव्यय आहे असं समजायचं. आणि मग तसं ब्रह्म अव्यय असू शकतं. चिंतन करण्याची पद्धत आहे. तत्सूक्ष्माश्च
ते नुसतं सूक्ष्म नाही, सूक्ष्मतरम च. च शब्द वापरलाय बरं का. सूक्ष्मात सूक्ष्मतरम च. इतकं सूक्ष्म आहे की ते आम्हाला कळत नाही, त्याचं आम्हाला जाणीव होत नाही. सूक्ष्मात सूक्ष्मतरम च. आणि मग विभाती शब्द वापरलाय. विशेषण आहे याच्यात विभाती. ते असं जाणवतं. कसं जाणवतं? विभाती असं जाणवतं. काकांनी त्यांच्या विवरणामध्ये सांगितलं आहे की विभाती या शब्दात त्याचं रहस्य आहे. शुद्ध जाणीवेच्या रूपाने तो प्रकाशमान होतो. मुंडक विवरणामध्ये काकांनी लिहिलं आहे की या विभाती शब्दात त्याचं रहस्य आहे. विविध प्रकाराने तो प्रकाशमान होतो. सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, नक्षत्र, अग्नी, वीज, या सगळ्यांमधून तो प्रकाशमान होतो. पण तो जो प्रकाश आहे हा परब्रह्माचा असतो. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्र, वीज यांचा तो प्रकाश नाही. परब्रह्म स्वयंप्रकाश स्वरूप आहे. उसाच्या रसात कोणी साखर टाकते का? नाही टाकत ना, कारण तो मुळातच गोड आहे. दृष्टांत एक दिवशी असतो, पुन्हा नेहमी लक्षात ठेवा की तो मुळातच गोड आहे. तसं ब्रह्म मुळातच प्रकाशमान असल्यामुळे सूर्यानी, चंद्रानी, चांदणीनी, विजेनी ते वेगळं प्रकाशित होत नाही. पण सूर्य, चंद्र, तारे, वीज हे त्याच्यामुळे प्रकाशित होतात. आता समजायला लागला आम्हाला. हे त्याच्यामुळे प्रकाशित होतात. म्हणून काकांनी या ठिकाणी फार सुंदर दिलं आहे की माणसाच्या बुद्धीला हे लवकर पटतच नाही, म्हणून तर हे अचिंत्य आहे. बुद्धी काय करते? पेंड खाते या ठिकाणी, कारण की ती काम नाही करू शकत. तिथे यदादित्य गतम तेजो जगत भासयते किलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम. कोणाचं तेज? तत्तेजो. त्यांचं जे तेज आहे विद्धी, हे तू जाण. काय जाण? मामकम, माझं तेज आहे असं जाण. तत्तेजो विद्धी, तत्तेजो मामकम विद्धी. ते तेज माझं आहे हे समज. गीता आपल्याला किती असं मऊ घास करून देते. म्हणून तर आई आहे. तत्तेजो विद्धी मामकम, तत्तेजो मामकम विद्धी. ते तेज माझं आहे हे तू जाण. किती ठामपणे बोलतात आहे भगवंत, लक्षात ठेवा. भगवंतामुळे चंद्र, सूर्य, तारे, वीज, अग्नी प्रकाशित झाले आहे हे विसरू नका. तत्तेजो मामकम विद्धी, ते तेज माझं आहे. यच्चंद्रमसी यच्चाग्नो. मग चंद्र असो की अग्नी असो. यदादित्य गतम, आदित्य असो की सगळ्या जगाला प्रकाशित करणार, जगद्भासयते अखिलम, अखिल जगाला प्रकाशित करणार, ते तेज माझं आहे अर्जुना, माझं आहे. या दर्जाचा परमार्थ केला पाहिजे हो.
ह्या उच्च श्रेणीच्या परमार्थावर आलो पाहिजे. आम्हाला की नाही कठीणच वाटते हे सगळं. सोपं कसं असेल? सर्व श्रेष्ठ परमानंद जर प्राप्त करून घ्यायचा आहे तर तो सोपा कसा असेल? कसा सोपा असणार आहे? ज्या काळ्या मातीतून कडू कारलं जन्माला येतं, ज्या काळ्या मातीतून कडू कारलं जन्माला येतं, त्याच काळ्या मातीतून त्या कारल्याच्या वेलाच्या बाजूलाच गोड असा ऊस जन्माला येतो. माती तीच आहे, शेती ऊसाची केली आहे, पण तिथे कारल्याचं बी येऊन पडलेलं आहे. आता दोन्ही बीजांना पाणी मिळालं. शब्दांचे किस काढू नका. ऊसाचं बीज नसतं, पेरखंड असतं. दोघांनाही पाणी मिळालं. अगदी जवळ जवळ आहे दोघांची मूळ. ऊसाचंही मूळ आणि कारल्याचंही मूळ जवळ जवळ आहे. पण एवढं जवळ असून सुद्धा ऊस कडू लागत नाही, कारलं गोड लागत नाही. यांच्यामध्ये गोड आणि कडूपणा कोणाचा आहे हो? जर स्वतःचा असता तर कारल्याला गोडपणा उचलता आला असता जमिनीतनं, आणि स्वतःचा असता तर ऊसाला कडूपणा उचलता आला असता जमिनीतनं. ऊसाला कडूपणा उचलता येत नाही, कारल्याला गोडपणा घेता येत नाही. मग त्यांना जे घ्यावंच लागतं ते कोणामुळे? विद्धिमामकम, हे माझ्यामुळे. हे माझ्यामुळे आहे, लक्षात घ्या. सूर्य चंद्रादिकांचे गोल, प्रकाशे तेची सर्व काल, त्याचे असे विश्व उजळ, एरवी नाही. हे कुणामुळे आहे? हे सूर्य चंद्र या सगळ्यांचा प्रकाश त्याच्यामुळे आहे. विश्व त्यांनी उजळलं, त्याचेनी असे विश्व उजळ. तत्तेजो मामकम विद्धी, ते तेज माझं आहे, त्याचेनी असे विश्व उजळ. एरवी नाही, तो नसता ते काही झालं ना. ज्या दिवशी प्रलय होतो ना, त्या दिवशी चंद्र, सूर्य, तारे, समुद्र, विद्युत काहीच करू शकत नाही. सगळे हतबल झालेले असतात, सगळे संपून जातात. कारण त्याची इच्छा नाही तेव्हा काहीच होऊ शकत नाही. त्याची इच्छा नाही तेव्हा काही होऊ शकत नाही. म्हणून प्रकाशे तेची सर्व काळ. मग आता सकाळी सूर्याचा उजेड ब्रह्मप्रकाशामुळे, रात्री चंद्राचा उजेड ब्रह्मप्रकाशामुळे. गडद अंधार मला कळतो आहे, या अंधारातलं कळले पण म्हणजे उजेड ब्रह्मप्रकाशामुळे. आता काय उरलं? अंधार कोणाच्या प्रकाशात कळतो हो? आत्मप्रकाशात, ब्रह्मप्रकाशात कळतो. अंधार आहे हे कळलं ना तुम्हाला, ब्रह्मप्रकाशात कळलं हो. अंधाराच्या प्रकाशात कसं कळेल? अंधारच प्रकाशहीन आहे, मग अंधाराच्या प्रकाशात कसं कळेल? प्रकाशहीन अंधार ब्रह्मप्रकाशात कळतो. प्रकाशयुक्त चंद्र, सूर्य, वीज ब्रह्माच्या प्रकाशात कळते. ते ब्रह्म
मी आहे ते आनंद स्वरूप आहे, म्हणून प्रकाशे तेची सर्व काळ, त्याचे असे विश्व उजळ एरवी नाही. विश्व कोणामुळे उजाळला गेलाय? त्याच्यामुळे उजाळला गेलाय. घरी जर वीज नसेल, इन्व्हर्टर नसेल, तर टीव्ही नाही ना लागत. मग तर टीव्ही एवढं मोठे चित्र दाखवत असला तरीही तो कुणामुळे दाखवतोय? त्याचे प्रकाश. तत्तेजो मामकम विद्धी, तत्तेजो विद्धी मामकम. माझ्या आत्मप्रकाशात कळत. हा आत्मप्रकाश त्याचा आहे हे जर कळलं, अखंड चिंतन होईल की नाही होणार? ब्रह्मचिंतनाशी, ब्रह्मस्वरूपाशी तादात्म्य पाहायला जाणार की नाही जाणार? पावले जाईल. हे ब्रह्मचिंतन आहे. असं ब्रह्म आनंद स्वरूप आहे आणि ते माझ स्वरूप आहे. हो, मग आता ब्रह्माचं आनंद स्वरूप, ब्रह्माचं शांती स्वरूप हे वास्तविक आहे की कल्पित आहे? असाही एक प्रश्न निर्माण होऊ शकतो कोणाच्या मनामध्ये. मग ब्रह्म जर सगळीकडे आहे, मग आम्हाला का नाही आनंद मिळत? मग ते सगळीकडे आहे आणि आम्हाला त्याचा आनंद मिळत नाही, याचा अर्थ त्याचा आनंद खरोखर आहे की कल्पित आहे? ब्रह्म हे शांती स्वरूप आहे, त्याचा आनंद खरोखर आहे की प्रदीप शेवलकर व्हिडिओ सुरू आहे त्याचा आनंद खरोखर आहे की नाही? त्याची शांती खरोखर आहे की नाही, ही कल्पित आहे? हा प्रश्न महत्वाचा आहे ना. ह्या प्रश्नाचं उत्तर दुसरा चरण देतो आहे उपनिषदांचा. दूरात सुदूरे तदीह तिकेच पश्चात स्विहैव निहितम गुहाया. हा या मंत्राचा दुसरा चरण ह्याचं उत्तर देतो आहे. हा चरण आपण उद्या सकाळला बघूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि उद्या मग हा मंत्र आपण 7वा मंत्र पूर्ण करू. आज हा अर्धा झाला आहे. तत्सूक्ष्मतरम विभाती, विभातीपर्यंत हा झाला. याचा राहिलेला अर्धा भाग आपण उद्या बघूया की ब्रह्म आम्हाला का नाही कळत? आनंद स्वरूप असताना मला तो आनंद का मिळत नाही? शांत स्वरूप असताना मला ती शांती का मिळत नाही? ब्रह्म माझ्याच जवळ आहे, तर मग मला ते जवळ दिसत का नाही? दिसायला पाहिजे ना. आणि असं मला ते प्राप्त व्हावं, असं मला ते दिसावं, असं मला ते उमजावं, असं मला ते कळावं, असा मला अनुभव व्हावा, यासाठी नेमका काय दृष्टिकोन असला पाहिजे? काय केलं पाहिजे? शब्दाचा अर्थ कर्म केलं पाहिजे असं घेऊ नका. त्यासाठी काय दृष्टिकोन असला पाहिजे हे आपण बघूया. आणि तसा दृष्टिकोन नसेल तर ब्रह्म माझ्या जवळ आहे का? आणि तसा दृष्टिकोन असेल तर ब्रह्म माझ्याजवळ नाही का? ह्या प्रश्नांची सुद्धा उत्तर आपण उद्या सकाळी बघू. आज सगळ्यांना वंदन करतो आणि इथे थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. अनुराग